1545 मध्ये फ्रान्सिस झेवियरने पोर्तुगालच्या राजाला पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या गोवा प्रांतात इन्क्विझिशनची स्थापना करण्याची शिफारस केली होती आणि त्यानंतर काही वर्षातच गोव्यात इन्क्विझिशनची स्थापना झाली. त्यानंतर गोव्यात मूर्तीपूजेवर बंदी आली, मूर्ती घडवण्यावर बंदी आली, नवीन देवळं बांधण्यावर, उपस्थित देवळांची देखभाल करण्यावर बंदी आली. वारसा हक्काने हिंदूंना त्यांच्या पूर्वजांची जी जमीन मिळायची, जी मालमत्ता मिळायची, ती त्यांनी त्यांचा धर्म त्यागला तरच त्यांना मिळेल असा नियम काढला गेला. अनाथ मुलांचं सुद्धा सक्तीने धर्मांतरण झालं. कित्येकांना पोर्तुगीजांनी त्यांच्या पंथाची, देवाची निंदा केली या खोट्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांच्यावर खटले चालवले आणि त्या खटल्यांमधनं त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले होते. कित्येकांचं सक्तीने धर्मांतरणही झालं. या सर्व काळ्या कृत्यांचा संदर्भासहित इतिहास द गोवा इन्क्विझिशन या पुस्तकात दिला आहे. पण दुर्दैवाने याबद्दल फार चर्चा होत नाही. शाळा कॉलेजेसच्या इतिहासात हे शिकवलं जात नाही. त्या उलट ज्या फ्रान्सिस झेवियरने इन्क्विझिशनची शिफारस केली होती त्याच माणसाच्या नावाने मुंबई आणि भारताच्या इतर मोठ्या शहरांमध्ये शाळा कॉलेजेस आहेत, ज्यांनी इतिहासात आपल्या लोकांवर धर्माच्या नावावर इतका अत्याचार केला, आपली प्राचीन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशाच लोकांचा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तरी आपण गौरव का करतो? कॉमेंट बॉक्समध्ये